नमस्कार. माझं नाव सौ गौरी विनायक सामंत. माझा जन्म हा मूळचा मुंबईचा आणि गेली 4 वर्ष मी इथे गोव्यात लग्न करून माझे पती विनायक सामंत यांच्याबरोबर स्थायिक आहे. मुंबईला असताना मी नंदादीप विद्यालयातून माझं शालेय शिक्षण पूर्ण केलं आणि पाटकर महाविद्यालयातून मी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. मराठी आणि संस्कृत विषयात पदवीधर शिक्षण घेतल्याबरोबरच मी शास्त्रीय नृत्यप्रकार कथ्थक यामध्ये माझं विशारद पूर्ण केलं आहे. तसेच महाराष्ट्रीयन फोकमध्ये माझा 1 वर्षाचा डिप्लोमा पूर्ण झालेला आहे. आणि ह्या व्यतिरिक्त रेकी ह्या स्पिरिच्युअल एनर्जी स्टडीजमध्ये माझं मास्टर्स मी पूर्ण केलेलं आहे आणि सध्या मी गोव्यामध्ये नृत्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. ॲक्च्युली त्यावेळेला करिअर असा विषय म्हणजे माझ्या मनात नव्हता. मी शाळेतच शिकत असल्या कारणाने शालेय वर्ष माझं पूर्ण शालेय जीवन माझं सुरू होतं. पण जसं मी मगाशी म्हटलं की मी कथ्थकमध्ये विशारद केलं आहे, त्यामुळे नृत्य हा ध्यास माझा पहिल्यापासूनच होता. शाळेत असल्यापासून म्हणजे 1ली-2रीत असल्यापासून मी शाळेच्या गॅदरिंगमध्ये वगैरे पार्टिसिपेट करायचे. त्याच्यानंतर मी प्रॉपर क्लास लावला. माझ्या गुरु सौ अपूर्वा वडके बक्ष यांच्याकडे मी माझं कथ्थकचं शिक्षण पूर्ण केलं. त्यामुळे शाळेत असल्यापासूनच मला नृत्याची अतिशय आवड होती. त्यामुळे पुढे जाऊन आपण नृत्यात काहीतरी करणार आहोत हे त्यावेळेला मी ठरवलं होतं. ओके. जेव्हा 9वी पूर्ण झाली आणि 10वीचा टप्पा माझा सुरू झाला तेव्हा एक घरातून आपल्या एक विषय सुरू होतो की कॉलेजमध्ये असताना काय घ्यायचं, म्हणजे आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स याच्यातून तुम्ही काय निवडायचं हा एक विषय तुमच्यासमोर असतोच. पण मी आधीच मनाशी पक्क केलं होतं की आपल्याला कला क्षेत्रात काहीतरी करायचं आहे. म्हणून मी कॉलेजमध्ये आर्ट्स निवडला आणि भाषेची आवड मला पहिल्यापासूनच होती. जसं की मराठी, संस्कृत या विषयांची आवड शाळेत असल्यापासून होती, कारण आम्हाला 8वीपासूनच संस्कृत हा विषय असल्या कारणाने त्या विषयाची गोडी लागली. आणि म्हणून कॉलेजमध्ये गेल्यानंतर मी आर्ट्स घेऊन मराठी आणि संस्कृत असे दोन्ही विषय घेतले, जेणेकरून त्या विषयांबरोबर मला माझ्या नृत्याची सुद्धा आवड जोपासता येईल. कारण आमच्या कॉलेजमध्ये इव्हेंट्स व्हायचे. त्याच्यानंतर मटा सन्मान म्हणजे महाराष्ट्रीय टाइम्स हा जो मुंबईचा पेपर आहे त्याचे इव्हेंट्स व्हायचे. सो माझा पहिला इव्हेंट मी कॉलेजमध्ये 11वीत असताना घेतला. तो म्हणजे दादासाहेब फाळके चित्रकार पुरस्कार. तेव्हा 50 वर्ष पूर्ण झाली होती सिनेमासृष्टीला. तेव्हा ॲज अ डान्स ट्रेनर, डान्स कोरिओग्राफर म्हणून माझा तो पहिला इव्हेंट आणि उत्तम नृत्य दिग्दर्शक म्हणून कॉलेजमध्ये मला मिळालेलं ते पहिलं पारितोषिक होतं. त्यामुळे 11वीत असतानाच जेव्हा ते पारितोषिक मी माझ्या हातात घेतलं, द बेस्ट डान्स कोरिओग्राफर म्हणून, आणि तेव्हाच मी मनाशी पक्क केलं की आता आपल्याला पुढे जे काही करायचं आहे ते आता डान्समधूनच आपल्याला पुढे जायचं आहे. स्किल्स म्हणजे मला माझं नृत्य कौशल्य हे माहीतच होतं की मला डान्समध्ये करायचं आहे. त्यामुळे मी डान्स हा निवडलाच होता. आणि एकदा लक बाय चान्स माहीत नाही, कॉलेजमध्येच मटा सन्मान हा इव्हेंट होता आणि त्या इव्हेंटला मराठी अभिनेते जितेंद्र जोशी आले होते. मराठी सिनेसृष्टीतले अभिनेते आहेत ते. आणि त्यांची मुलाखत घेण्याची संधी मला आमच्या मराठीच्या प्राध्यापकांनी दिली की तू घे त्याची मुलाखत. आणि अचानक माझ्या हातात तो पेपर येऊन पडला की तुला मुलाखत घ्यायची आहे. सो मी त्यांची मुलाखत घेतली. तेव्हा माझ्या मराठीच्या सरांनी मला हे सांगितलं की तुझं बोलण्याचं कौशल्य आम्हाला खूप भावलं मनाला, त्यामुळे इथून पुढे काही जे इव्हेंट्स आहेत त्याचं निवेदन तू कर. त्यामुळे त्या निवेदनाची मला एक गोडी लागली. त्यामुळे कम्युनिकेशन स्किल्स म्हणजे तेव्हा तिथे माझं डेव्हलप झालं जेव्हा मी इंटरव्ह्यू घेतला होता. आणि तो खरंच माझ्यासाठी एक ट्रिगर पॉईंट होता की मला निवेदन करायला मिळालं. आणि मग कॉलेजमध्ये नृत्याबरोबरच माझं निवेदन कौशल्यसुद्धा डेव्हलप्ड होत होतं आणि त्याच्यातही माझी पुढे वाटचाल सुरू होत होती. जेव्हा मी घरात सांगितलं
की म्हणजे माझ्या आईबाबांनी विचारलं की 11वी झाली, 12वी झाली, आता पुढे काय करायचं ठरवलं आहेस? तर मी त्यांना सांगितलं की मला नृत्य क्षेत्रातच पुढे जायचं आहे. मी माझं ग्रॅज्युएशन हे डान्समध्ये मी पूर्ण करणार आहे असं मी त्यांना सांगितलं. आणि सुदैवाने त्या दोघांचाही मला पाठिंबा होता. परंतु असतं ना, एक पॉझिटिव्ह बाजू असते जिथे कुठेतरी नकारात्मक बाजूसुद्धा असते. मला अशा खूप गोष्टी आल्या की नृत्यातून काय होणार आहे, डान्समधून तू काय करणार आहेस करिअर. बट आज मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की त्यावेळेला जेव्हा मला आईबाबांनी साथ दिली, त्यानंतर मुंबईमध्ये जो माझा नृत्य प्रवास सुरू झाला, मोठमोठ्या इव्हेंट्सना, त्याच्यानंतर आपल्या लग्नाचे संगीत वगैरे असतात, त्यानंतर बऱ्याच कार्यक्रमांमध्ये मी नृत्य दिग्दर्शन केलं. त्याच्यानंतर मुंबईचं एक नावाजलेलं मोठं ऑफिस आहे नोवार्टीज म्हणून, त्याची ऑफिशियल कोरिओग्राफर मी अजूनही आहे. त्या ऑफिसचा इव्हेंट मी इंडिपेंडन्स डेचा घेतला होता. सो असा माझा नृत्यप्रवास सुरू होत होता. आणि त्याचबरोबर मला घरच्यांची एवढी साथ मिळाली की मला अनेक कार्यक्रमांना नृत्य दिग्दर्शन करायला मिळालं. शिवाय माझ्या गुरूंनी मला अनेक संधी उपलब्ध करून दिल्या. त्याच्यामुळे नृत्य दिग्दर्शन करण्याची संधी मला येत होती, नृत्य परीक्षण करण्याची मला संधी येत होती. आजही गोव्यामध्ये बऱ्याच कार्यक्रमांचं नृत्य परीक्षण मी केलेलं आहे. आणि लग्नानंतरही ऑफकोर्स जे मुलीला महत्त्वाचं असतं, माझ्या सासरच्यांचा पाठिंबा, माझ्या मिस्टरांचा पाठिंबा, त्यामुळे माझा नृत्य प्रवास हा अखंड सुरू राहिला आणि अजूनही तो सुरू आहे. लग्नाआधी तसं थोडं रिलॅक्स होतं, म्हणजे कारण आईकडे असतो आपण ऑफकोर्स. पण लग्नानंतरसुद्धा शेड्यूल असं काही म्हणजे प्रेशर नव्हतं, कारण घरातली माणसं समजूतदार आहेतच ऑफकोर्स. पण झालं असं की कॉलेज लाईफमध्ये असताना हे बॅलन्स करणं खूप मला कठीण होत होतं. म्हणजे मेंटली प्रेशर येत होतं, फिजिकली प्रेशर येण्यापेक्षा. सो माझी एक मैत्रीण आहे सौ रुपाली पाटील म्हणून, ती स्वतः रेकी म्हणजे स्पिरिच्युअल एनर्जी, एक प्रभावी शक्ती जी आहे त्याचा अभ्यास ती करत होती. आणि एका नृत्य कार्यक्रमाच्या निमित्ताने आमची भेट झाली, आम्ही भेटलो एकमेकींना. आणि बोलता बोलता तिने ह्या रेकी शब्दाचा उल्लेख केला. सो मी तिला म्हटलं की अगं हे काय आहे, फार इंटरेस्टिंग शब्द आहे म्हणजे. सो तिने मला त्याची माहिती दिली की रेकी हा एक जपानी प्रकार आहे, जो स्पिरिच्युअल एनर्जी म्हणजे आपली प्रभावी शक्ती शरीरातली वाढवण्यासाठीची ही विद्या आहे. ही विद्या आपल्याला 3 डिग्रींमध्ये शिकता येते, ज्याच्यामध्ये आपण आपल्या शरीराची पॉझिटिव्हिटी वाढवू शकतो. आपल्या शरीरामध्ये जे नकारात्मक ब्लॉकेजेस असतात ते एका मेडिटेशन प्रोसिजरने दूर करता येतात. आपल्याला स्ट्रेस आपला कमी होतो, तसंच आपलं फिजिकल बॅलन्सिंग ह्या रेकी विद्येमुळे होतं. त्याच्यानंतर त्याचा सातत्याने सराव केल्याने म्हणजे मी तुम्हाला एक सांगेन की रेकी हा 21 दिवसांचा ॲक्च्युली सराव आहे, परंतु तुम्ही 21 दिवसांच्या वरही सराव तो करू शकता आणि त्याप्रमाणे त्या डिग्रीज असतात. सो तुम्हाला मास्टर्सपर्यंत जाईपर्यंत त्या सरावाने तुमचा इंट्युशन पॉवर तुमची जी आहे ती स्ट्रॉंग होते. सो ही विद्या शिकण्याची इच्छा मला निर्माण झाली. आणि जेव्हा माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं त्याच्यानंतर मी रेकी जॉईन केली. माझी फर्स्ट डिग्री झाली. फर्स्ट डिग्रीनंतर आम्हाला 21 दिवसांचा काळ देतात मेडिटेशन प्रोसिजरसाठी. ती तुमची क्लिअर झाली की तुम्हाला सेकंड डिग्रीसाठी बोलवलं जातं. आणि सेकंड डिग्रीमध्ये तुम्ही दुसऱ्याला रेकी देऊ शकता, म्हणजे दुसऱ्याच्या शरीरातले नकारात्मक विचार तुम्ही त्या मेडिटेशन प्रोसिजरने काढून घेऊ शकता. तुम्ही त्याला पॉझिटिव्हिटी देऊ शकता, त्याचा कॉन्फिडन्स वाढवू शकता. आणि हे जेव्हा होतं तेव्हा तुमची एक परीक्षा घेतली जाते आणि मग तुम्हाला मास्टर्ससाठी पाठवलं जातं. मग मास्टर्समध्ये तुमची इंट्युशन पॉवर स्ट्रॉंग करण्याची विद्या तुम्हाला दिली जाते. त्याच्यानंतर ती तुम्ही दुसऱ्याला देऊ शकता. तुम्ही रेकीचे सेशन्स घेऊ शकता. काही माणसांना एकत्र करून ती मेडिटेशन प्रोसिजर तुम्ही त्यांना देऊ शकता, जेणेकरून ही एनर्जी जास्तीत जास्त पॉझिटिव्हिटी पसरवते आणि ह्या एनर्जीचा प्रभाव हा लाईफटाईम राहतो. ह्याचे साईड इफेक्ट्स काही नाही आहेत, पण ही एनर्जी एकदा तुम्ही कन्झ्युम करायला सुरुवात केली की ह्याचे इफेक्ट्स लाईफटाईम राहतात. म्हणून मी शिकले ती आणि शिकता शिकता मी मास्टर्स पूर्ण केलं.
डान्सचं स्किल्स म्हणजे तुम्हाला डान्सचं जर सेशन घ्यायचं असेल, समजा आता एखादा वर्कशॉप आहे, तर फर्स्ट ऑफ ऑल हे पाहिजे की तुम्ही जे शिकवता त्याची पद्धत दुसऱ्याला आवडणं खूप गरजेचं असतं. तुम्ही जाऊन फक्त उभं राहिलात, म्युझिकवरती डान्स केलात, स्टेप्स दाखवलेत तर नाही मजा येणार. पण तुम्ही तर त्या स्टेप्समध्ये थोडंसं ट्विस्ट आणलं, काहीतरी उलगडून तुम्ही त्यांना सांगितलं किंवा एखादं गाणं तुम्ही त्यांना फ्युजन पद्धतीने वगैरे शिकवलं तर ते तुम्हाला आवडू शकतं. डान्समध्ये आम्हाला मेनली हेच इम्पॉर्टंट असतं की आमच्या गुरूंनीही आम्हाला सांगितलं की तुम्ही जेव्हा शिकवायला उभे राहता तेव्हा फॉरगेट इट की तुम्ही शिकवणार आहात, तुम्हीसुद्धा तेवढाच डान्स एन्जॉय करणार आहात. जोपर्यंत शिकवणारा एन्जॉय करत नाही तोपर्यंत ऑब्व्हियसली शिकणारा एन्जॉय करूच शकत नाही. आणि माझ्या दृष्टीने डान्स हा टू वे जास्ती मजा येते. म्हणजे समोरून पण तुम्ही आम्हाला स्टेप्स समजा सांगितल्यात की नाही हे असं नाही, हे असं करायचं. काय स्टुडंट्स आम्हाला सांगतात नाही हे बरोबर नाही, आपण इथे असं काहीतरी वेगळं करूया. सो तेव्हा शिकवताना आणखीन जास्त कॉन्फिडन्स येतो की असं नाही की मी जर कोरिओग्राफर आहे तर मीच सांगितलेल्या स्टेप्स तुम्ही करायच्या, असं नाही आहे. सो ते खूप जपणं गरजेचं असतं की समोरच्याची मानसिकता बघून तुम्ही डान्स शिकवायला पाहिजे. ते खूप डान्समध्ये इम्पॉर्टंट असतं. तुमच्यासमोर 5 वर्षाचं मुलं आहे, सायमल्टेनियसली 50 वर्षाची बाई आहे. सो तुम्हाला तो फरक लक्षात आला पाहिजे. हा डिफरन्स एका कोरिओग्राफरला लक्षात आलाच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, रेकी शिकवताना मेनली जर समजा आता मला फॉर एक्झाम्पल तुम्हाला द्यायची आहे, सो फर्स्ट ऑफ ऑल मी इथून माइंडने क्लिअर असणं गरजेचं आहे, मी शांत असणं गरजेचं आहे. इफ आय एम अ पॉझिटिव्ह, आय एम अ स्टेडी इन अ माइंड, सो मी तुम्हाला ते व्यवस्थित मी तुम्हाला ते प्रोव्हाइड करू शकते. सो रेकी शिकवताना मेन स्किल इज फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू बी अ व्हेरी पेशंट, व्हेरी स्टेट ऑफ माइंड. आणि तुम्ही एवढं क्लिअर असलं पाहिजे की तुम्हाला समोरच्या माणसाला फक्त पॉझिटिव्हिटी द्यायची आहे. यू हॅव टू बी अ व्हेरी अलर्ट की तुम्ही समोरच्याला काय बोलताय, त्याच्याशी तुम्ही कसं बोलताय, तो तुम्हाला इमिटेट करणार आहे. सो हे रेकीमध्ये असणं खूप गरजेचं आहे. डान्समध्ये म्हणजे तुम्ही डान्स कोरिओग्राफर जसं मी म्हटलं, आणि आता हल्ली डान्सचे ट्युटोरियल्स पण आले आहेत. म्हणजे काही जणं तुम्हाला फक्त एक्सप्रेशन्स शिकवतात. काही गाणी आता आपण इंस्टाग्रामचे रील्स बघतो, आता हल्ली सिटिंग डान्स खूप वाढलेला आहे प्रकार. सो ते सुद्धा एक स्कोप आहे. कोणाला जर शिकवायचं असेल, एखादं रँडम गाणं घेऊन तुम्ही एक्सप्रेशन्स कसे द्यायचे त्याच्यावरती ते तुम्ही शिकवू शकता. किंवा डान्सचं आता रायटिंग ट्युटोरियलसुद्धा आलेलं आहे की तुम्ही म्हणजे डान्समधले जे पैलू आहेत की तुम्ही एक्सप्रेशन्स कसे द्यायचे, उभं कसं राहायचं, म्हणजे व्यक्त कसं व्हायचं, त्याच्यानंतर गाण्यांच्या प्रकारानुसार कसं स्वतःला तुम्ही एक्सप्रेस करायचं. सॅड गाणं आहे तर सॅड गाण्यावरती कसा अभिनय करायचा, हे प्रकार आहेत. सो हे तुम्ही शिकवू शकता. आणि रेकीमध्ये मी जसं म्हटलं तसं की तुमचं मास्टर्स झाल्यानंतर तुम्ही समोरच्याला रेकी प्रदान करू शकता, तुम्ही देऊ शकता. देवाणघेवाण रेकीची तुम्ही करू शकता. त्यांचे तुम्ही मेडिटेशनचे क्लासेस घेऊ शकता किंवा तुम्ही त्यांचं काउन्सिलिंग म्हणजे नॉट ॲज अ सायकॅट्रिस्ट बट ॲज अ रेकी थेरपिस्ट, की बाबा तुझ्यातले नकारात्मक विचार काढून तुम्ही त्यांच्याशी बोलून. सो तो एक स्कोप आहे की तुम्ही ते पण जसं मी मगाशी म्हटलं की तुम्ही बोलता कसं काय. सो तुमची बोलण्याची स्किल आधी डेव्हलप झाली पाहिजे. ती जर झाली तर तुम्ही दुसऱ्याला देऊ शकता. म्हणजे तो एक स्कोप आहे त्याच्यामध्ये. चॅलेंजेस मला खूप चॅलेंजेस प्रत्येक क्षेत्रात असतात ऑफकोर्स. मला पर्सनली आले म्हणजे डान्समध्ये, म्हणजे रेकीच्या बाबतीत कमी पण डान्सच्या बाबतीत मला चॅलेंजेस खूप आले. कारण 2012मध्ये एक छोटासा मायनर ॲक्सिडेंट माझा झाला असल्याकारणाने माझ्या पायाला दुखापत झाली होती. त्याच्यामुळे तिकडे तो एक स्टॉप मला मिळाला होता डान्सला. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट इयर विशारदसाठी अपियर व्हायचं होतं मला. सो तो एक मोठं आव्हान होतं माझ्यासमोर. आणि कसंही करून त्या इयरमध्ये विशारद मला हे पूर्ण करायचंच होतं, कारण माझी पूर्ण रिहर्सल झाली होती, सगळं सेट झालं होतं. आणि सुदैवाने माझे गुरु इतके सपोर्टिव्ह आहेत, इतके मोटिवेटेड आहेत की त्यांनी मला उभं राहण्याची शाश्वती दिली की तू कर आणि तू करणार. त्यामुळे हे स्वीकारत रिहर्सल करत, आधी बसून मग थोडं उभं मग आणखीन उभं, असं करत मी विशारद पूर्ण केलं. त्याच्यानंतर छोटे मोठी
चॅलेंजेस तर आपल्याला येतच असतात. सो ते आले, पण काही तसा प्रॉब्लेम नाही आला. घरच्यांचा खूप सपोर्ट होता, जसं मी म्हटलं, माझ्या गुरूंचा सपोर्ट होता, आणि जे माझ्याकडे शिकत होते माझे विद्यार्थी, जे अजूनही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, त्यांचाही सपोर्ट होता. त्यामुळे ते व्यवस्थित माझं पूर्ण झालं. डान्स. मला रेकीही आवडते, कारण रेकीमध्ये एक मला अनुभव असे आले की एक पॉझिटिव्हिटी वाढवण्यासाठी त्याची खूप मदत झाली. डिप्रेशन कुठेही आलं नाही, म्हणजे बरं जरी नसलं किंवा काय, तर जस्ट एक तो अभ्यास केला किंवा ती प्रोसिजर केल्यानंतर एक मनाला रिलीफ मिळतं. आणि दुसरं म्हणजे रेकीमुळे माझं आणखीन कम्युनिकेशन स्किल माझं डेव्हलप झालं. त्यामुळे हा विषय खूप वेगळा असल्याने तोही आवडतो, आणि डान्स तर आवडतोच. सजेशन्स म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की जसं की तुमची ज्याच्यामध्ये आवड आहे, कारण आता हल्ली काय होतं आहे की खूप म्हणजे आफ्टर द कोविड एवढे ॲडव्हान्स्ड चेंजेस झाले आहेत की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा आता अपॉर्च्युनिटीज निर्माण झालेल्या आहेत. मुलांसाठी खूप ऑप्शन्स आता ओपन आहेत, आणि मुलं अशी म्हणजे झालं असं की सगळंच त्यांना करावं असं वाटतं. ह्यात त्यांचा दोष नाही आहे, परंतु त्यांना जो काळ मिळाला मध्ये, मी तर असं म्हणेन की तो काळ नकारात्मक नसून कदाचित त्यांच्यासाठी सकारात्मकच होता. ह्या मुलांसाठी त्यांना त्यांच्यामध्ये काही असलेले हिडन टॅलेंटसुद्धा सापडले, फॉर एक्झाम्पल कुकिंग वगैरे असं. सो त्यामुळे त्यांना ऑटोमॅटिकली सगळे ऑप्शन्स ओपन झालेले आहेत. त्यामुळे त्यांनी विचार करायचा, त्यांना कशात आवड आहे, त्यांना काय करावं असं वाटतं, हे विचार करून ते त्यांच्या आवडीचं निवडू शकतात असं मला वाटतं. कारण त्यांची स्वतःची एवढी सोशल टेक्नॉलॉजी वगैरे त्यांनी एवढी डेव्हलप केलेली आहे. या 2 वर्षाच्या काळामध्ये त्यांना मोबाईल मिळाला, त्याच्यानंतर ती मुलं घरी होती, त्यामुळे त्यांना नकळतच त्यांच्यातच काय काय आहे टॅलेंट हे त्यांना समजलं होतं. कोणामध्ये डान्स आहे, कोण म्युझिक करतं, कोण स्पोर्ट्समध्ये हुशार आहे, कोण काय काय स्किल्स त्यांच्यामध्ये आहेत. सो अकॉर्डिंगली त्यांनी ते चूज करावं असं मी त्यांना म्हणेन, की त्यांना ज्याच्यामध्ये आवड आहे ते त्यांनी निवडावं असं मला वाटतं.